ती वाद्य चोरलीस वाटलंच मला. अरे का छळस, किती जीव लावला तुला मी, का अवघाचा आठवणी तुला ही. अण्णा मी तुमची वाद्य चोरील असं वाटतं तुम्हाला? आता वाटायचं काय शिल्लक आहे, तुझ्या अश्रूच सांगतात मला. नाही अण्णा नाही, चोर कधी रडत नाही, त्याला पश्चातापही होत नाही. मी चोर नाही अण्णा, कलाकार आहे. चोरी केलीच तर कलेची करेन, वाद्यांची करणार नाही. मी चोर नाही अण्णा, मी तुमची वाद्य चोरली नाहीत अण्णा. मग वाद्य गेली कुठं? सांगणार, माझी नोकरी गेली तरी सांगणार. अण्णा तुमची वाद्य तुमच्या सुनबाईनं विकली एका माणसाला, आणि मी हे तुम्हाला सांगितलं तर कामावरून काढून टाकील अशी धमकी सुद्धा दिली. तो माणूस गेल्यानंतर मला हे समजलं, म्हणून मला ते कळलं. आधी कळलं असतं तर त्याला खरं सांगून मी थांबत असता. अण्णा 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 मला माफ करा, मी हे तुम्हाला उशिरा करतो. अरे चुकलं आमचं, तू त्याबद्दल मला क्षमा कर. पण ही वाद्य विकली कुणाला रे? अण्णा तो माणूस माजलगाव असं काहीतरी म्हणत होता. माझी वाद्य मला आणलीच पाहिजे. माझा तबला, माझा तानपुरा मला बोलावत आहेत, मी गेलंच पाहिजे. शंकरा येतो मी. अण्णा अण्णा कलेच्या मागे लागणारी माणसं वेडीच असतात. माझे आजोबा म्हणायचे, गाणारे आणि धनपाटी ब्राह्मण नेहमी पिसेच असतात म्हणून. फुलाचे अंगात वासनते,
वाद्य माझी आहे. ही वाद्य म्हणजे माझं जीवन आहे. ही वाद्य माझी मला परत द्यावं. अहो कसं शक्य आहे? मी तर ती काल विकत आणली आहे. मला माहिती आहे. माझ्या सुनबाईने तुम्हाला ही वाद्य विकली, ती मी परत न्यायला आलोय. मी तुमच्या पाया पडतो, ही वाद्य मला द्या. हे पहा, तुम्ही थोडं शांत बसा, पाणी द्या आणि मला नंतर सांगा की काय झालंय. आता नेमकं काय होतंय ते? ही वाद्य म्हणजे माझं जीवन. माझं जीवनच तुम्ही विकत घेतलंय. माझ्या सुनबाईने तुम्हाला ही वाद्य विकली, ती मी परत न्यायला आलोय. मी आपल्याला ओळखलं नाही. आपण मी नारायणराव लोणकर. आपण पंडित नारायणराव लोणकर. वा 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 गुरुजी, आज माझं भाग्य तुम्ही माझ्या घरी आलात. पण मी माझ्या दुर्भाग्यानं इथं आलो आहे. खरंच गुरुजी, मला माहित नव्हतं ही वाद्य तुमची आहेत म्हणून. अहो पण एवढंच काय, तुमच्या सुनेला चौकशी केल्यावर तुम्ही वारल्याचं सांगितलं. माझ्या हातून फार मोठी चुकी झाली. अरे नकळत उपवास मोडला तर पाप लागत नाही म्हणतात. तुझी चूक नकळत झाली. आमच्या दुर्भाग्य आहे, आमच्या सुनेनं आम्हाला जिवंतपणे मारलं. गुरुजी, मी तुमच्या कार्यक्रमाचा चाहता आहे. अहो तुमच्या कॅसेट मी ऐकल्या आहेत. शिवाय माझे गुरुजी आणि तुम्ही गुरुबंधूच ना. म्हणजे कुणाकडे शिकला? पुराणिक गुरुजींकडे. पुराणी गेल्याची बातमी मागच्या वर्षी पेपरला वाचली होती. गुरुजी ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी बोलतो. दर गुरुपौर्णिमेला मी गायला बसतो, ती कंठ दाटून येते आणि मी गाऊ शकतो. दर गुरुपौर्णिमेला गुरुजी मला गंडा बांधायचा. आज तुम्ही आला, आज तुम्ही मला गंडा बांधायचा. बांधाल ना गंडा? अवश्य बांधली, अवश्य बांधली. आलो शोध घेत 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 माजलगावला वाद्य गेल्याचं कळालं आणि शोध घेत आलो. पण ही वाद्य तुम्ही केवढ्याला विकत आणली तो? 500 रुपयांनी. मी पैसे सोबत आणले नाहीत. तुम्हाला गेल्यानंतर मात्र पाठवून नाही, देईन नाही, पैसे. गुरुजी, ते मला शोभणार नाही. अहो तुमच्याकडनं पैसे घेणं कसं शोभेल मला? तुम्ही तुमची वाद्य परत द्या, पण मला तुमचे पैसे नको. हवी तर ती माझी गुरुदक्षिणा समजा. पण ते मला बरं वाटणार नाही. गुरुजी, तुमची इच्छाच असेल ना तर माझी एक विनंती पूर्ण करा. म्हणजे मला माझे पैसे मिळण्यासारखंच आहे. आज आम्हाला काहीतरी ऐकवा. असं म्हणतो. मुकुंदा, आपली शेती घे बरोबर. हो, हार्मोनियम घ्या.
काल दूर वाटे सारी दौलत ही माझी संगीतात तुंबून जावे आशाईत माझी संगीतात तुंबून जावे आशाईत माझी नाही इच्छिला मी केव्हा नाही इच्छिला मी केव्हा मोक्ष आयुष्यात मोक्ष आयुष्यात जीवनात माझ्या पदेत गीत जीवनात पदेत गीत गीत गात आनंदाचे वास अंती घ्यावे गीत गात आनंदाचे गीत गात आनंदाचे गीत गात आनंदाचे वास अंती घ्यावे जन्मला भराही दुसरा तरी गीत गावे जन्मला भराही दुसरा तरी गीत गावे करील इच्छा पूर्ण माझी करील इच्छा पूर्ण माझी होती भगवंत होती भगवंत जीवनात माझ्या यामध्ये संगीत जीवनात माझ्या यामध्ये संगीत जीवनात आपला अंदाज खोटा ठरला बघ. आपल्याला वाटलं होतं शंकर नोकरीच्या भीतीने का होईना पण अण्णांना काही सांगणार नाही पण त्यानं सगळं सांगितलं अण्णांना अंदाज की खात्री ही तर विचाराची नोकरी जायची हा. खात्रीपूर्ण अंदाज आहे माझा त्याच्याशिवाय हे कोणालाही माहित नव्हतं हा ऐन वेळेला त्याचा तो कलाकार जागा झाला असणार आपण असं करू का काय? त्यालाच विचारू बर या 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 शंकरा तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे बरं का एवढा आयुष्य काय करायचं शंकर वाद्य विकल्याचं अण्णांना कुणी सांगितलं नाही तुझ्याशिवाय ते कुणाला माहित नव्हतं हा मी खोटं बोलणार नाही हा. अण्णांना वाद्य विकल्याचं मीच सांगितलं माझ्यातल्या कलाकारांना माझ्यातल्या नोकरावर मात केली आणि मी अण्णांना खरंच सांगितलं आणि परिणाम माहित असूनही सुरेश त्याला झालेल्या कामाचे पैसे देऊन टाक आणि शंकर उद्यापासून कामावर यायची जरूरत नाहीये तुझी ही जाणीव ठेवूनच मी अण्णांना सांगितलं मला दुसरी नोकरी मिळेल पण मला साहेबांना भेटायचं कशाला माझा चहाड्या करणार अशी नाही जाताना भेटून जावं मग 4 दिवस झाले ते दौऱ्यावर गेले आणि अजूनही 4 दिवस येणार नाही तुला तुझा पगार मिळण्याशिवाय आता हे घ्या तुमचे पैसे नको मला राहू द्या तुम्हाला बाई साहेब मी गरीब आहे पण नीच नाही बर हलकट नाही जाता जाता एक विनंती करतो अण्णांचं आता वय झालं त्यांना सांभाळा त्यांचं बरोबरीत आयुष्य सुखानं जाईल असं पहा बागुताईंचं लग्न करा चांगलं ठिकाण पहा माझं आणि अण्णांचं रक्ताचं नातं नाही पण रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती श्रेष्ठ असतात म्हणून म्हणतो अण्णांना सांभाळा
बरं बरं, तुझ्यासारख्या लोकांकडून उपदेश ऐकायची गरज नाही आम्हाला. आणि आमच्या लोकांची काळजी तुला नको. चल सुरेश. माई येतो या घराची रणबंद जुळतात. पण आता तुमच्या सुनबाईने काढून टाक. येतो. आता तुम्हाला वाद्य विकण्याचं सांगितलं हा परिणाम तुमच्या सुनबाईने काढून टाकलं मला. मी असं करू देणार नाही कल्याण. मी सांगतो ना त्याला. नाही साहेब दौऱ्यावर गेले 4 दिवस येणार नाही. तुमच्या सुनबाईची ऑर्डर आहे ही. तुमचा स्टे चालायचा नाही. अण्णा येतो मी. या घराशी ऋणानुबंध सब जुळला होता, संपला. अण्णा येतो मी. मला चुकलं असतं तर माफ करा अण्णा. चुकलं आमचं. तुझ्या प्रामाणिकपणावर संशय घेतला आम्ही. तू त्याबद्दल मला क्षमा कर रे कन्या. नाही अण्णा, तुमची काही चूक नाही. परिस्थिती तशी होती. येतो मी. ओळख ठेवा. कार्यक्रम असला तर बोलवत जा मला. अरे तू कलावंत आहे. जिथे जातील तिथे कला वाढव. मग काय करू आता? हा अण्णांची तिकीट पुन्हा सुरू होणार. एक आयडिया आहे, उपाय आहे, जरा अघोरी आहे. कसंही असू दे, पण सांग तू आधी. हा काय म्हणतो, मी कटारा काळजात घुसली नाटक पाहिलं. बरं. त्यामध्ये खासाहेबाची पत्नी पंडितजीचा आवाज जाण्यासाठी खासाहेबांना पानातून शेंदूर खाऊ घालते अच्छा. आणि पंडितजीचा हा. तुला काय म्हणायचं ते आलंय माझ्या लक्षात. पण काय रे, शेंदुराला नक्की आवाज जातो ना की दंत काही नाही? या नाटकवाल्यांच्या साऱ्याच गोष्टी खऱ्या असतात असं काही नाही. मी काय म्हणतो, हे विज्ञानाने खरं आहे का खोटं आहे हे मला माहित नाही. हो. एक वेळ हा उपाय करून बघायला काय हरकत आहे का? पण मला भीती वाटते रे. उगाच भलतं सलतं काहीतरी व्हायचं. नाही हाईक म्हणता गोहत्या व्हायची. नाही, भीती वाटत असेल तर राहू दे, पण उपाय करून बघायला काय हरकत आहे का? बनी तो बनी, नाही तो पर बनी. मी भीत नाही काही. बस तर मग. जरूर आपण हा उपाय करू. हा, पण अण्णांना शेंदूर खाऊ घालायचा कसा? त्यांच्या आवडत्या पदार्थातून अण्णांना शेंदूर खाऊ घालायचा. हा, मग त्यांना वडे आवडतात तर. बस तर मग ठरलं, अण्णांना वड्यातून शेंदूर खाऊ घालायचं. पण हे काम तुझे भाऊजी दौऱ्याहून परत यायच्या आत व्हायला हवं. हो. आणि वंशूला देखील कळायला नको. मी तुला असं करू देणार नाही. अगं पण मी काय करणार आहे? तुमच्या दोघांची बोलणी दाराडून ऐकलेत मी. नाही, दुसऱ्यांची चोरून बोलणी ऐकू नये एवढाही सेन्स नाही तुम्हाला. तत्वज्ञानाच्या गोष्टी तुमच्यासारख्या दुसऱ्यांच्या तोंडून ऐकायची गरज नाही मला. मी बाहेरून आले होते त्यावेळेस तुमचं बोलणं ऐकू आलं. त्यावेळेस हा अघोरी प्लॅन कळाला. एका परीनं ते बरंच झालं. तुम्ही अण्णांना सिंदूर खाऊ घालणार नाही, त्याआधीच मी अण्णांना सावध करेल. आणि हो, दादालाही सांगेन, तो कसाही असला तरी तुमच्यासारखा दुष्ट नाही. तेव्हा सांगते, तुम्ही या अघोरी प्लॅनचा विचार सोडून द्या. ताई, प्लॅन तर फुटला, प्लॅन तर सोडा, पण आता बदनामी पदरात पडेल त्याचं काय? नाही हा, नाही सुरेश, नाही. बस. आपला प्लॅन पूर्ण होणार म्हणजे होणार. आपण आता वंशूला कुठेतरी कोंडून ठेवूया. अशी कुठे सुरक्षित जागा आहे का तुझ्या पाहण्यात? तर माझ्या मित्राची खोली आहे, बरं. शिवाय 3ऱ्या मजल्यावर आहे. पण अण्णा यायच्या आत हे व्हायला हवा. अण्णांची आणि बागेशीची भेट होता कामा नये. यांनी दौऱ्यावर जाताना कार देखील दिसते. हो. तिचा वापर करूया. शुभस्य शीघ्र. मी तिला धरते हो. आणि तोंडात गोळा घालून आवाज बंद करते. हो. तू तिकडे बघ जरा, लक्ष दे जरा.
एकंदर आमच्या सुखाचे दिवस आले. अरे जादूची कांडी फिरवल्यागत माझ्या सुनबाईत बदल झाला. मला आवडतात म्हणून तिने वडे केले. पोटभर वडे खाल्ले मी. देवा आलीस? यांच्या बरोबर होतीस तर सुनबाईने एकंदर सांगितलेलं खरं आहे. काल दुपारपासून गेलीस ते आता आलीस. हे या वयाला शोभत नाहीये तुझ्या. अण्णा तुम्ही माझ्या वडे घराच्या मान मर्यादेचा तरी विचार करला हवा. अण्णा तुम्ही वडे खाल्लेत का? विषयांतर करू नकोस. मला रागात आलाय तुझा. अण्णा तुमचा गैरसमज झालाय. अहो बागेश्री माझ्याबरोबर नव्हती. हा. महात्मा गांधी रोडवरच्या एका बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर तिला बांधून टाकलं होतं. त्या बिल्डिंगच्या भिंतीवर मी एक बोर्ड रंगवत होतो तेव्हा आतून मला कुणाच तरी म्हटल्याचा असा आवाज आला आणि संशय येऊन मी त्या पुढचं पुढे होय अण्णा. खुर्चीला बांधलं होतं आणि तोंडात गोळा घालून आवाजही बंद केला होता. होय अण्णा. योगायोगानं मी तिथं गेलो म्हणून सोडवता आलं गेला. तिथून निघून सरळ आम्ही इथंच आलो. पण आपला तर कोणी शत्रू नाहीये. मग केलं कोणी असं? अण्णा शत्रू घरातच वावरतोय आणि तुम्हाला कल्पनाही नाहीये. अण्णा काय म्हणायचं काय तुला? मी सांगते त्याला काय म्हणायचं. काल दुपारी सुरेशना आणि वहिनींनी मला बेशुद्ध केलं. मी शुद्धीवर आले त्यावेळेस मला त्या खोलीत बांधलेलं होतं. अरे पांडुरंगा. सारी रात्र मी त्या अवस्थेत काढली. हात पाय बांधल्यामुळं मी हालू पण शकत नव्हते आणि तोंडात गोळा असल्यानं ओरडूही शकत नव्हते. देव पावला आणि गिरीशनं मला सोडवलं. तिथून निघून सरळ आम्ही इथेच आलो. हरामखोरांनी असं केलं? सुनबाई तर माझ्याशी आज फार चांगलं वागलं. मला आधी सांगा अण्णा तुम्ही वडे खाल्लेत का? अगं सारखं सारखं तेच काय विचारतेस? वडे खाल्ले? म्हणजे वड्या भरपूर वडे खाल्ले. त्यात काय विष होतं का? नाही अण्णा नाही. विषापेक्षा भयंकर पदार्थ होता त्यात. एक वेळेला विषामुळे माणूस मरेल पण या पदार्थामुळे जिवंत राहून माणूस मरतो. जिवंत राहून मरतो म्हणजे होतं तरी काय त्या वड्यात असं? अण्णा अण्णा वड्यात शेंदूर होता. शेंदूर? नाही नाही नाही. असा क्रूर खेळ व्हायचा नाही माझ्याशी. माझ्याशी असा क्रूर खेळ व्हायचा नाही. हे खोटं असायला हवंय. हे खोटं असायला हवंय. हे खोटं असायला. बाबू बाबू अगं माझा आवाज गेला का ग? आवाज थिरकतोय कापरा झाला माझा आवाज. बाबू या सरांनो, या माझ्या लेकरांनो, मी रियाजकडे मेहनत घेईन. माझा आवाज मला मिळून द्या. बाबू बाबू बाबूचे स्वर चालले. बाबू बाबू बाबूचे स्वर चालले. त्यांना थांबव बाबू. त्यांना थांबव बाबू. बाबू बाबू हार्दिक अभिनंदन माझ्यातर्फे आणि संपादकातर्फे. अहो का करताय अभिनंदन? कशाबद्दल अभिनंदन करतात? अहो असं कसं होईल अण्णा? अहो तुमचा सत्कार ठेवलाय आणि आज रात्री कार्यक्रमही ठेवलाय. यावं लागेल अण्णा तुम्हाला. आणि सरकार आणि कार्यक्रम कशासाठी? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही तर? अहो अण्णांना काल रात्री पुरस्कार जाहीर झालाय. काय पुरस्कार? हो. कोणता आणि कुणातर्फे? म्हणजे तुम्ही सारे झोपीत आहात तर. अहो काल रात्री अण्णांना सर्वात मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे. अखिल भारतीय गांधर्व कलापीठातर्फे अण्णांना काल रात्री स्वर सम्राट हा पुरस्कार जाहीर झालाय. खोटं वाटतंय तुम्हाला? थांबा. प्रादेशिक बातम्यांची वेळ झाली आहे. आकाशवाणी प्रदीप पवार आपल्याला बातमी देत आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध गायक पंडित नारायणराव लवकर यांना अखिल भारतीय गांधर्व संगीत कलापीठाचा स्वरसम्राट हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह आणि 1 लाख रुपये असं आहे. फारच थोड्या अशा नामवंत गायकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पंडित नारायणराव लवकर हे स्वरसम्राट हा पुरस्कार मिळवणारे मराठवाड्यातील पहिले गायक आहेत. ते प्रसिद्ध गायक कैलासवासी पंडित तात्यासाहेब मनोरकर यांचे शिष्य आहेत. काल पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आता बातम्यात काही विशेष नाही. अहो बातम्यात महत्वाची बातमी कळाली. अहो मला बातमी समजली आणि सरळ इकडे आलो. अण्णा मग येणार ना कार्यक्रमाला? ओ माय गॉड, विधात्या काय हा तुझा अगोरेपणा. एका हाताने दिलंस आणि एका हाताने हिरावून घेतलं.
गावातून गेलाय का ग बा? रियाज करून परत अभिनंदन अण्णा, अभिनंदन. मला पुरस्कार काढायची बातमी वाचली आणि तेवढ्या अर्धावर सोडून आलो अण्णा. अण्णा आम्हाला माफ करा अण्णा. आम्ही तुमची योग्यता नाही ओळखू शकतो अण्णा. कुणाला माफ करायचं हा प्रश्नच मोठा आहे कल्याण. अण्णा अण्णा आमच्या साहेबांना तुमचं गाणं ऐकायचं अण्णा. मला माहिती अण्णा की तुम्ही असं गाणार नाही, पण माझ्यासाठी गावं लागेल अण्णा. माझं प्रमोशन आहे यावर्षी, मग गाणार ना. स्वार्थानं बरोबर रे नुसते नुसते दादा तू दौऱ्यावर होता तरी महाभारतच घडला घरामध्ये. काय वहिनींनी अन्नाची वाद्य विकली ती परत आणली त्यांनी आणि शंकर काकालाही कामावरून काढून अरे देवा. काल तर कहरच केला. अण्णांना वडाचं शेंदूर खाऊ घातला. अण्णांना गाऊ शकत नाही. अण्णांचा आवाज My God. असा आघोळीपणा केलाय तिनं. कुठे तिला या अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही आला दौऱ्यावर काय म्हणत होते केलं? खरंच खूप उशीर झालाय मला. अगं तुझा आघोळीपणा कळलाय मला. तुझ्या आघोळीपणाची शिक्षा झालीच पाहिजे. या घरात आपल्या बापासह या इथून निघून जा आणि पुन्हा इथं पाऊल ठेवायचं नाही. हे चुपले हरामखोर. आणि जाताना एकटे जाऊ नका. आपल्या या ताईला घेऊन जा. मी कुठं जाऊ? कुठं जाऊ तुमच्याशिवाय? कुठेही जा पण इथं पाऊल ठेवायचं नाही. अण्णा अण्णा मी चुकले अण्णा. पण यांना समजावून सांगा. तुम्हीच सांगा मी हे घर सोडून कुठं जाऊ? तुम्ही ही कुठे जाण्याची गरज नाही. हे घर मला सोडून गेलं पाहिजे. अण्णा कुठं जाणार? येतो मी. कुठं जायचं या वेळेस? या गावात आहे तो लोक घरी येतील. आवाज गेला तो ढोंग करतोय म्हणतील. आपण मी सहनच करू शकणार. आपण मी सहन करू शकणार नाही. मला गेलं पाहिजे. कुठं जाणार अण्णा? जंगलात जाईल. जंगलातला शोभादांना तरी माणूस घ्या असते माणूस. आता ही माणसं जर शोभादांसारखी वागायला लागली तर माणसांपेक्षा स्वाबद परवडली कल्याण. आता इथं लोक घरी येतील. आवाज गेला तर ढोंग करतोय म्हणतील. मी हा अपमान सहनच करू शकणार नाही बाबा. कल्याण कल्याण घराकडे लक्ष दे. अण्णा बाबूचं आणि गिरीचं लग्न लावून दे. मी येतो आता. नाही, नाही, मला सोडून जाऊ नका. तुम्हाला माझी शपथ. तुम्हाला माझी शपथ. काय केलं बाबू हे? तुझ्या शक्तीची भिडी माझ्या पायात अडकवलीस. बाबू काय केलं ती? बाबू बा बा अण्णा बाबू अण्णा बाबू अण्णा बाबू बाबू अगं हा दुसरा झटका बाबू. तुझ्या आईकडे जाण्याची वेळ झाली बाबू. तुझी शपथ देखील मला रोखू शकत नाही. कलाकाराचे जीवनच असे राहणार बाबू. चोर संपला की तो संपला. बिनदारीचा तो मोरा जा बाबू. आता तुझी शपथही रोखू शकणार नाही बाबू. बा 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 गीत गात आनंदाचे श्वास अंती घ्यावे. जन्मला